नमस्कार. आज माझी मी लहानपणीची आठवण सांगते. आम्ही टिळकनगर चेंबूर इथे म्युन्सिपाल्टी शाळेत शिकत होते आणि आम्हाला त्या काळी 5वी 6वी आणि 7वी ह्या 3 वर्षामध्ये दिवाळीच्या अभ्यासाला म्हणून अभ्यासाला एक वही म्हणून करायला सांगायचे, दिवाळीचा अभ्यास म्हणून. आणि ज्याची वही अतिशय सुंदर आणि पूर्ण झाली असेल त्याला पूर्ण वर्गामध्ये फिरवायची आणि ती वही दाखवायची आणि नंतर ती नोटीस बोर्डवर लावली जायची. बरेच दिवस असायची. तर प्रत्येकाला आपली वही अशी सिलेक्ट व्हावी आणि आपल्याला पूर्ण वर्गामध्ये फिरवावं. म्हणजे 5वी 6वी 7वीच्याच नाही तर 4थीच्या वर्गात वगैरे हे पण फिरवायचे. म्हणजे मला सकाळची शाळा आणि दुपारची शाळा अशी 2 असायची. तर त्यावेळेच्या शाळेमध्ये आम्हाला फिरून आणायचे. तर तो एक असा मानाचा हे असायचा, वेळ असायची. आणि त्याच्यामध्ये कल्पकता आणि पूर्ण अभ्यास दिवाळीमध्ये करायचा हा महत्त्वाचा भाग होता. आणि सगळे आम्ही लोअर मिडल ग्रुपमध्येच होते, त्यामुळे खूप जण दिवाळीला वेगवेगळे व्यवसायही करायचे. काही फटाक्याचे दुकानं लाव, रांगोळींची दुकानं लाव, असं काही ना काही करून थोडंसं उत्पन्न घराला जोडणं आणि घरातच कामं करणं वगैरे अशी बरीच कामं असायची. लड्या बनव, हे बनव, ते बनव, अशी छोटी मोठी कामं असायची. ती डझनावारी पैसे मिळायचे. माळा बनव, कानातली बनव, असे काहीतरी असायचं. तर त्यावेळेला खूप जणं तीही कामं करून जास्तीचा पैसा त्या दिवाळीमध्ये कमवायचे. त्यामुळे दिवाळीची वही ही शिक्षकांनाही माहीत होती की फक्त सांगितलं तरी 5%च मुलं करून आणणार पूर्ण. म्हणजे प्रत्येक शिक्षक गणिताचा शिक्षक बहुतेक आम्हाला पाढे सांगायचा. भूगोलाचे शिक्षक आम्हाला सांगायचा की हे आपले किती राज्य आहे, त्याचे कॅपिटल लिहा, त्याची भाषा लिहा, असं वेगवेगळी वर्गवारी करून दाखवा. अशा पद्धतीचे आम्हाला अभ्यास करता म्हणजे कलाकृती करता अभ्यास हा प्रकार होता. आणि त्यावेळेला ना आवाज हे मासिक खूप प्रसिद्ध होतं. आणि त्या आवाज मासिकामध्ये ना असे पानं फाडून मधनं फाटलं म्हणजे फोडून दिसणारं चित्र वेगळं असायचं आणि त्याच्यामधनं उघडलं की त्या वेगळं चित्र असायचं. तर आम्ही लोक 2 पानं एकमेकांना चिटकवून मध्ये तसं दरवाजा कर आणि आतमध्ये उघडल्यावर त्याच्यावर सामान्य विज्ञान असेल तर बहुतेक सगळे हृदय करायचे. असं उघडलं की मग त्याच्यामध्ये सामान्य विज्ञान दिसायचं. वरती ते हृदयाचं चित्र दाखवायचे. गणिताला काहीतरी आकड्यांचं करून असं. तर वेगवेगळ्या पद्धतीने आपली स्वतःची कल्पना शक्ती वापरून ती वह्या करायची आम्हाला हे असायची. तो आमचा अभ्यास असायचा, घरचा अभ्यास. आणि तो आम्हाला करून या म्हणून सांगायचा. आणि कुठेही आम्हाला त्याच्याबद्दल न केल्याबद्दल शिक्षा नसायची. कारण तो सगळ्या शिक्षकांना माहीत होता की एक त्याच्यासाठी एक वही लागणार, त्याच्यासाठी लागणारा कलर म्हणजे रंग वगैरे कुठलाही पालक आपल्या मुलांना घेऊन देणार नाही हे माहीत असायचं त्या शिक्षकांना. पण मुलांनी काहीतरी करावं आणि अभ्यासही करावा त्याच्या दृष्टीने आम्हाला ही दिवाळीचा अभ्यास हा उपक्रम होता. मी 3रीला असताना आमच्या वर्गामध्ये एक मुलगा होता. तो मग नंतर मधनंच त्याच्याबरोबर त्याचा मामा पण यायला लागला. तर आम्हाला तेव्हा कळलं की त्या मामाचे आई वडील वारले आणि मग तो एकटाच मुलगा त्यांच्या कुटुंबातला राहिला. तर जो आमच्याकडे भाचा होता त्याच्या आईने त्याला इथे आणलं होतं. तर तो ह्या मुलाला सोडायला यायचा. तर आमचे जे मुख्याध्यापक होते त्यावेळेचे ते शेवटी म्हणजे मला वाटतं 4थी 5वीला असताना ते निवृत्त झाले. धोतरवाले मी पाहिलेले शेवटचे आमचे ते मुख्याध्यापक खूप प्रेम हे होते. तर
त्यांच्या ते लक्षात आलं की हा मुलगा, मोठा मुलगा ह्या मुलाला सोडायला येतो आणि त्याच्या डोळ्यातून त्यांना जाणवायचं की ह्याला शिकायचं आहे. मग त्यांनी खूप जे काय सोपस्कार पाडायचे ते पार पाडून त्या मुलाला शाळेत घेतलं आणि पहिली दुसरी म्हणजे 2 वर्ष वाचवली त्या मुलाचे. खरं बघितलं तर तो मुलगा 7वी-8वीच्या वयाचा होता, पण गावचं त्याच्याकडे काहीच कागदपत्र नव्हते. मग त्या सगळ्यांचं मेळ कसा काय घातला तो काय मला माहीत नाही, कारण आम्ही त्यावेळेला लहान होतो. पण त्याला पहिली दुसरीला न बसवता त्याला तिसरीला का चौथीला घेतलं, म्हणजे एका वर्षात 2 परीक्षा वगैरे द्यायला लावून. पण तो मुलगा खूप हुशार होता. जो मामा होता तो अतिशय हुशार होता. एक आपण म्हणतात ना, एक पाठी म्हणतात तसा होता तो. आणि त्याला तो आणि मोठा असला तर तो अंगापिंडाने आमच्यापेक्षा मोठा होता वयाने, त्यामुळे तसा तो जाणवायचा की हा आमच्या वर्गातला मोठा मुलगा आहे असा. तर आम्हाला ना त्याने 5वीला असताना आमच्याकडून त्यावेळेला वाण्याचं सामान ना सगळ्यांच्या घरी खाकी पिशवीतून यायचं. खाकी पिशवी अशी फोल्ड केलेली खाकी पिशवी, त्याच्यातून सगळ्यांना आमच्या मागे लागून त्याने, म्हणजे आमचा जो काय त्यातल्या त्यात ग्रुप होता त्या वर्गात असतोच बहुतेक लोकांचा, तर तो जो ग्रुप होता त्यांना सांगून त्याने खाकी पिशवी आमच्याकडून मागून घ्यायचा. त्या खाकी पिशवी पण रद्दीत जातात पण आईवडील द्यायचे नाही, पण आम्ही त्यातनंही नेऊन ते खाकी पिशव्या त्याला द्यायचो. आणि ते चाळीमध्ये एक बरं असायचं की बाहेर गॅलरीमध्ये थोडंसं जागा असल्यामुळे कुठल्या खोपच्यात वगैरे ते लपवालपवी करून ठेवता यायचं. तर आणि आम्हाला माहीत नाही हा खाक्या पिशव्या का मागवतो वगैरे. आणि तो मुलगा आश्रित होता बहिणीकडे, त्यामुळे त्याला खूप कामं पडायची. दळण आमच्याकडे चक्की खूप लांब असायची, मध्ये दळण आणायला, आणि घरात माणसं जास्त, त्यामुळे दळणसुद्धा 7-8 किलोचं दळण एक दिवस सोडून दिवसाआड त्याला जाऊन आणावं लागायचं. आणि ना काही लोक ना तू जातोय तर आमचं पण करून आण म्हणून एवढ्याशा मुलावर, म्हणजे तसा मोठा जरी असला, आमच्यापेक्षा तो मोठा असला तरी त्याला आमचं पण दळण आण म्हणून अजून त्याला दळण वगैरे द्यायचे. आणि तो 2 पेन्सिली किंवा एखाद्या चॉकलेटच्या आमिषाने तो ते करायचा. आणि आम्ही आमच्या टिळकनगरला जे मारुतीचं देऊळ होतं तिथेच तो जवळपास राहत होता. आणि सार्वजनिक नळावर तो कपडे बिपडे धुवायचा. घरातली खूप कामं मला सगळीजण सांगायची तो खूप कामं करतो कसं, तरीसुद्धा तो कसा छान मार्काने पास होतो. त्याच्यावर तर भाचा म्हणायचो हां तो मोठा आहे म्हणून त्याला येतं, पण नाही तो एकपाटी होता. तर मग आणि त्यावेळेला आम्हाला एक शिक्षिका ज्या होत्या त्या कधीच ना कोणालाही हे का नाही केलं असा प्रश्न नाही विचारायचे. कारण त्यांचं ब्रीदवाक्य होतं की जी माणसं कारणं सांगतात ना त्यांना ते काम करायचं नसतं. त्या कामाला पेक्षा त्यांना महत्त्वाचं दुसरं काम काहीतरी गरजेचं आहे असं वाटतं, हे काम तेवढं महत्त्वाचं नाही वाटतं म्हणून ते करत नाहीत असं त्यांचं म्हणणं होतं. त्यामुळे ते कधीच त्या फक्त जरा केलं नाही ना एवढंच, फक्त त्या बोलण्यामध्ये जो हेल होता ना तोच तुम्हाला दुखलं पाहिजे की तुम्ही जाणून बुजून केलं नाही हे तुम्हाला कळलं पाहिजे असं त्यांचं. कारणं सांगूच नका, त्या नेहमी म्हणायचे कारणं सांगूच नका मला, म्हणजे काल ताप आला वगैरे काहीच कारणं सांगू नका. त्यांचं कारणाशिवाय त्यांना फक्त केला की नाही एवढंच पाहिजे. मला अभ्यास केला किंवा नाही केला, तुम्ही हजेरी एवढी भरली की नाही भरली, मी कारणं विचारणार नाही. आणि हे मात्र मला आयुष्यात पुढेसुद्धा खूप लक्षात आणण्यासारखा मला हा धडा बसला की मी आमच्या ऑफिसमध्ये पण बघितलं कार्यालयात की जे नियमित उशिरा येणारे आहेत त्यांनी कधीही सांगितलं नाही की मला वेळेत घरातून निघता आलं नाही, कधीच नाही सांगितलं. ते नेहमी हेच कारण देत राहिलं, आज गाडीच लेट होती, आज हे तू 2 गाडी लवकर का नाही निघत आहे. जर एखाद्या कार्यालयात 40 कर्मचारी असतील, 39 वेळेत येऊ शकतात, 35 वेळेत येऊ शकतात, मग तुम्ही 5 जण का नेहमीच आणि 365 दिवस ज्या 200 दिवस समजा आपली कामाची असतील त्यातले 199 दिवस तुम्ही लेट येता कधी न चुकता. म्हणजे ती चूक माझी आहे हे ज्यांच्याकडे स्वीकारायची तयारी नाही
ते कारणं दाखवणारी आहेत, त्यांना बदलायचंच नाही आहे ना. आणि हे मात्र हा धडा मला त्या माझ्या शिक्षिकेमुळे मिळाला, की जी कारणं देतात ना त्यांना बदलायला जायचं नाही. हे मला मारलेली खुणगाठ आहे. कारण ती माणसं फक्त कारणं दाखवणार, ह्याच्यामुळे झालं नाही, त्याच्यामुळे झालं नाही, ते स्वतः त्याच्यातून बाहेर यायचा प्रयत्न करत नाही, असं माझ्या मनावर तरी. आणि मी जेव्हा अवलोकन करते तेव्हा माझाही हाच अनुभव आहे, की मनापासून त्यांना करायचं नसतं, कारणं द्यायला मात्र 100 कारणं ते शोधून घेऊन येतात. तर मला वाटतं 6वीला होतो मी, तर त्याने आम्हाला सगळ्यांनाच वाटायचं की माझी ही वही घेऊन मला वर्गभर फिरायला मिळायला पाहिजे, असं प्रत्येकालाच वाटत होतं. आणि शिक्षकांनाही माहीत होतं की प्रत्येक वर्गातून जास्तीत जास्त 5 ते 10 मुलं पूर्ण वही करून आणणार, आणि त्यातलं मग एकाला त्या पूर्ण शाळेतल्या सगळ्या वर्गामधून फिरवलं जायचं. तर त्याच्यामध्ये आमच्या त्या म्हणजे मामा जो होता त्याची वही तुम्हाला माहिती आहे त्याने काय केलं. त्याला कोणी वही घेऊन देणारं नव्हतं. त्याने ज्या खाकी आम्ही पिशव्या दिल्या होत्या त्या कापून, एका मापाच्या कापून त्याने त्याची वही बनवली होती. आणि त्या वहीत त्याने तो पूर्ण अभ्यास केला होता. खूप डेकोरेशन नाही, काही नाही, पण ती वहीच इतकी सुंदर केली होती त्या मुलाने की शिक्षकीने ती वही पास केली. आणि त्याला सांगितलं की तुझं हे चांगलं आहे म्हणून. आणि मला आजही आठवतो तो त्यावेळेला तो मुलगा म्हणाला शिक्षकेला की माझ्यापेक्षा माझ्या भाच्याला घेऊन फिरवा म्हणून. मला माहिती आहे, म्हणजे तो काय सांगू नाही शकला की भाच्याला फिरवलं, म्हणजे तो जर फिरला असता वही घेऊन तर घरी काय त्याला मुलगा घरी जाऊन भाचा तो घरी जाऊन काही कळलं वगैरे, मार बसेल किंवा काय जे काही असेल. मग त्याच्यावर उपाय म्हणून त्या शिक्षकाने त्या वर्षी त्याला वर्गावर्गात नाही फिरवलं, आणि फक्त त्याची जी वही आहे, म्हणजे त्याला जो बहुमान मिळणार होता, त्याला जो मान सन्मान मिळणार होता, तोही त्याने स्वीकारला नाही की घरात त्याला त्रास होऊ नये म्हणून. आणि त्याने ती वही शिक्षकेने आम्हाला नोटीस बोर्डावर लावली आणि त्याच्यावर नाव लिहिलं, इच्छा असेल तिथे मार्ग दिसेल. त्या मुलाला ती वही करायची होती, तो अभ्यास करायचा होता. त्याने घरातल्या सगळ्या कामं करून आणि तो म्हणजे आम्हाला सगळ्यांकडून कळलं होतं तो कधीही घरात झोपायचा नाही. बाहेर जी गॅलरी होती त्या गॅलरीतच त्याला जागा होती, त्या गॅलरीतच तो झोपायचा. आणि रात्री जी कॉमन लाईट आहे त्याच्यामध्ये बसून त्याने ते कार्य केलं होतं, आणि त्या कार्याचा सन्मान झाला होता. आम्हाला पण खूप त्याचं कौतुक वाटलं होतं. नंतर मग आमच्याकडे 7वी झाल्यावर आम्हाला सगळ्यांना खाजगी शाळेत जावं लागायचं. आणि फक्त एकच म्युन्सिपल शाळा होती, ती घाटकोपरला होती, जी 10वीपर्यंत. आणि नाहीतर मग 8वी 9वी 10वी रात्रीच्या वर्गाला जावं लागायचं म्युन्सिपाल्टी पाहिजे तर. आम्ही खाजगीमध्ये गेलो, त्या मुलाचं पुढचं शिक्षणाचं काय झालं काही नाही, माहीत नाही. पण मला ह्याच्यातून म्हणजे ही मला आठवण नेहमी येते, आणि दिवाळीच्या वेळेला तर हमखास येते की जर तुमच्यात इच्छा असेल तर तुम्ही त्याने खाकी पॅकिंगच्या ह्याच्यातून वही बनवून ती वही त्याने सगळा अभ्यास पूर्ण केला होता. त्याला शिकायचं होतं, त्याला करायचं होतं, त्याने करून दाखवलं. आणि त्या मानाने आमच्याकडे सुविधा असून आम्हाला मी सगळ्यात धाकटी, तर माझं मोठे भाऊ वगैरे जरा मस्का मारून त्यांची कामं केली की ते पण आम्हाला त्यांच्या चांगल्या अक्षरात आम्हाला सुशोभित करून द्यायचे. ते असं महिरप वगैरे काढून चित्र वगैरे करून द्यायचे. तरीसुद्धा त्याच्या एवढी चांगली वही आमच्याकडून झाली नाही. मला किती धडे एका ह्या अनुभवातून मिळालं तुम्हाला खरंच. आणि मुळात कारणं देणाऱ्यांना कधीच त्यांचा जो मूळ स्वभाव आहे तो बदलायचा नाही आहे, त्याच्या मागे आपण लागायचं नाही. हे पण मला न सांगता, कारण त्याचा भाचा नेहमीच म्हणायचा तो मोठा आहे ना म्हणून त्याला येतं, तो मोठा आहे म्हणून त्याला येतं. तो मोठा म्हणून आहे, तो एकपाटी होता. खरं तर त्याच्यात
खूप बुद्धिमत्ता होती. पुढे तो किती शिकला, काय शिकला, काहीच मला माहीत नाही. काहीच म्हणजे पुढे लिंकच राहिली नाही. मग ते सोडून तिकडनं गावी गेला का काही मला माहीत नाही. पण तुम्हाला ही आठवण नेहमी येते. तुम्हाला माझी ही आठवण ऐकताना काय वाटलं? तुमच्या काही आठवणी अशा असतील नक्की मला कळवा. तुम्ही माझं ऐकता त्याबद्दल मी आभारी आहे.